भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड सुरू असून 5व्या खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत. भाग पहिल्यामधील चॅप्टर आहे भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खू आणि धार्मिक दोष. त्यानंतर 5व्या चॅप्टर याच्यामध्ये भिक्खू आणि प्रतिबंध. 6वा आहे भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम आणि 7वा आहे भिक्खू आणि दोष परीक्षा. अशा प्रकारचे हे चॅप्टर आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. समर्पण घेतल्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपातो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुख. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघ दिसेस अशी संज्ञा होती. विनय पिटकात अशा 13 अपराधाची यादी आढळते. ते पराजिकासारखे आहेत. भिक्खू आणि धार्मिक दोष. त्याच्यामधून जर काही गुन्हा घडला, चूक घडली, तर अशा प्रकारचे त्यानं काय पाळायचं भिक्षूने आणि काय नाही पाळायचं हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता चॅप्टर 5 आहे भिक्खू आणि प्रतिबंध. भिक्खूनं कोणत्या गोष्टीचे त्यांना प्रतिबंध आहे, त्यांनी काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. भिक्खू आणि प्रतिबंध चॅप्टर 5. संघादिशेस आणि पराजिका. याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. जो उपासक गृहस्थ जो आहे त्याला जशी मुभा आहे तशी भिक्षूला मात्र मुभा नाही. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसंगीय पाचतीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. 26 नियम भिक्षूला पाळावे लागतात. तर त्याला निसंगीय पाचितीय अशी त्या संज्ञेचं नाव आहे. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना,
चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध स्वर्ण आणि रौप्य याचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहे. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास नस्मनीय म्हणजे परतफेड आणि प्राचितीय म्हणजे प्रायश्चित्त म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचितीय या नावाचे 92 निर्बंध पाळावे लागतात. किती येते? 92. चॅप्टर 6 भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चालचलणूक इतरांना आदर्शवंत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंताने शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना शेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. किती आहे? 75. आता चॅप्टर 7 आहे भिक्खू आणि दोष परीक्षा. भिक्खू आणि दोष परीक्षा. कसे वागायचे आणि हे शिक्षा याचा अंतर्भाव होईल. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही यासंबंधी नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्याय परीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होईल. योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनवलेले असते. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूचे न्याय परीक्षा होता येत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणीही न्यायाधीशाचा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास
कोणतीही न्याय परीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावर आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येतात. ते तर्जनीय कर्म, ताकीद देऊन सोडणे, निष्कर्म, वेडा म्हणून जाहीर करणे, प्रशासकीय, प्रवंजनीय कर्म म्हणजे संघातून हकालपट्टी. प्रवंजनीय कर्म म्हणजे संघातून हकालपट्टी. उत्प्रेक्षणीय कर्म म्हणजे बहिष्कार. परिवर्तन परिवासकर्म व्यवहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालवल्यावर अबदान कर्माचा उपयोग करता येत असे अब्रन कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अब्ध कर्म हे विहारातून बाहेर घालविण्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले पाहिजे आणि संघाला क्षमा दिली पाहिजे, तरच केले जात असे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे थांबूया. उद्या परत भेटूया आपण. चॅप्टर आहे 8. सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील व्हिडिओ हे एका जाती धर्मासाठी नसून अखिल मानव जातीच्या हितासाठी आहे. म्हणून जात पंथ धर्म इथे याचा कोणताही संबंध न आणता प्रत्येक मानवानं भगवान बुद्धाच्या धम्माचे नियम पाळले पाहिजेत, धम्म आचरणात आणला पाहिजे आणि इतरांना सुद्धा सांगितला पाहिजे. बुद्ध म्हणतात चरत विकवे चारी कंग बहुजन हिताय बहुजन सुखाय. सगळ्याच्या हिताच आहे. म्हणून गंभीर खंडार यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ आपण लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ही सर्वांना नम्र विनंती. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.